हॅलो, मी प्रांजली's रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी. तर चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चम्मच राई घेतलेली आहे. राई छान आपण गरम करून घेऊयात, तडतडून घेऊयात. त्यानंतर इथे मी 4 लसण घेतलेले आहेत, त्या आहेत ना ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे, मध्ये कापून घेतलेली आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं, पाव चम्मच जिरा आणि आता आपण एक इथे मी कांदा घेतलेला आहे, तो एकदम बारीक कापून घेतलेला आहे. तो आता आपण मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं गुलाबी करून घेऊयात. जर इथे तुम्हाला कांदा आहे तो लांब देखील चिरून घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही लांब देखील चिरून घेऊ शकता. त्यानंतर इथे आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार, जेणेकरून आपला कांदा आहे तो लवकर सॉफ्ट होईल आणि मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता कांदा आहे तो मस्त असा सॉफ्ट देखील झालेला आहे. आता आपण इथे टमाटर घालून घेऊया. तिथे मी एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे, तो देखील मिक्स करून घेऊयात. आता आपण गाजर घालून घेणार आहोत. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी गाजर आहे तो कापून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण बीन्स घातलेले आहेत आणि तुम्हाला जर मटार देखील घालायचे असतील तर तुम्ही मटार देखील घालू शकता. आणि त्यानंतर आता आपण लाल तिखट मसाला घालून घेतलेला आहे 1.5 चम्मच. तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर गरम मसाला पाव चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि धना पावडर पाव चम्मच असं आपण आता घालून घेतलेले आहेत मसाले. आता आपण मिक्स करून घेऊयात. अजून जर का तुम्हाला काही व्हेजिटेबल्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे मी फ्लॉवर आणि बटाटा घेतलेला आहे, तो देखील मस्त गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी एवढेच व्हेजिटेबल्स ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर अजून काही व्हेजिटेबल्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. तर आता आपण वरून झाकण ठेवूयात आणि 6 ते 7 मिनिटं वाफ काढून घेऊयात. तर इथे आपल्याला पाणी भाजीमध्ये घालायचं नाही आहे. जो वरती प्लेट ठेवलेला आहे ना त्याच्यावरती आपण पाणी घालायचं आहे. म्हणजे आपली भाजी आहे ना ती चिटकणार नाही, खाली करपणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी शिजवलीत तर. तर इथे बघू शकता 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाजी आहे ती चेक करूयात. तर बघू शकता मस्त अशी भाजी आहे ना ती आपली वाफली गेलेली आहे. आता मी तुम्हाला एखादा बटाटा आहे तो चेक करून दाखवते. तर बघू शकता इथे भाजी देखील आपली कढईला लागली नाही आहे, मस्त अशी वाफली गेलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी पाणी न घालता. खूप छान आणि चवीला खूप छान लागते आणि टिफिनला तर देण्यासाठी खूप बेस्ट भाजी आहे. तर इथे बघू शकता बटाटा देखील मस्त शिजला गेलेला आहे. तर इथे आता आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि भाजी आहे ती सर्व करूयात. तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी तुम्हाला? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.